झी 24 तास एक पाऊल पुढे। फुबाई फूचं नवपर्व आधार कार्डच्या रूपामध्ये आपल्या समोर आलं आणि त्यानेही खळखळून हसवत आपल्या मनावर अधिराज्य केलं। प्रत्येक पर्व हे आपल्यासाठी नवं काहीतरी देऊन जाणारं होतं। तसंच ते या शोचा सूत्रसंचालक असलेल्या निलेश साबळेलाही वेगळं ठरलं। कसं ते पाहूयात। तेव्हा आता आपला अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे, तेव्हा आपल्याला असं म्हणायला हरकत नाही का राज्याच्या विकासाची नवीन दिशा दाखवणार। फुबाई फूच्या प्रत्येक स्किट मधून आपलं मनोरंजन तर होतच, प्रसंगी प्रबोधनही होतं। काय एवढं सगळं खर्च करतो राज्य आम्ही, तर लोक बॉम्ब बोलतात विकास कुठे विकास कुठे, काय उत्तर द्यायचं त्याला? काय करा बरं का महाराज, तुम्ही हे भ्रष्टाचार करणारा पैसा बरोबर आणि लोकोपयोगी योजनांवरती खर्च करणारा पैसा अशा दोन वेगळ्या तरतुदी करा, म्हणजे प्रश्न सुटेल। आतापर्यंतची मिळून एकूण 7 पर्व फुबाई फूची भेटीला आली आणि विशेष म्हणजे या 7ही पर्वाची सूत्रसंचालनाची जबाबदारी स्वीकारली ती निलेश साबळेने। परिणाम पण वाढायला लागला। फुबाई फूचं हे जवळपास 7वं पर्व मी करतोय सलग। याचा आनंद तर आहेच आणि खूप मजा येते की सलग 7 पर्व एखादा शो अँकर करायला मिळणं आणि त्याच्यानंतर आपण लोकांच्या आवडीचे होणे। असरंगी टीमकडे पण फक्त सूत्रसंचालन करण्यापुरतंच निलेशने आपल्याला मर्यादित ठेवलं नाही, तर प्रत्येक पर्वात आपल्या अंगभूत गुणांचा त्याने पुरेपूर वापर करून घेतला। परफॉर्मर आहे। मला माहिती नव्हतं की मी लेखक आहे की नाही, पण मी प्रयत्न करत होतो की माझं एखादं स्किट लिहिलेलं लोकांना आवडावं। पण हळूहळू ते स्किल मला जमायला लागलं। तिथे बसून त्या 5 मिनिटासाठी काय गरजेचं आहे हे मात्र मला कळू लागलं होतं। आणि आता काही स्किट्स जी केली ती खूप धमाल झाली आणि सगळ्याच स्किटला ब्लास्ट मिळाला आहे, प्रेक्षकांचं कौतुक मिळालंय, परीक्षकांनी कौतुक केलेलं आहे। पण आत्ताची जी टीम आहे त्या टीमकडून मी खूप शिकतोय। आतापर्यंत ज्या गोष्टी ज्यांच्याकडून शिकल्या, पण आता मी त्यांना थोडंफार डिरेक्ट पण करू लागलोय। मला घेऊन बसतात की तारे सर इतके मोठे आहेत, पण ते मला म्हणतात साबळे जरा काहीतरी सुचवा ना तुम्ही छानसं, हे तुम्ही थोडंसं बसवा ना। मग भाऊ मला म्हणतात की आमचा एखादा चंग तुम्ही बसवा ना। इव्हन कुशल बद्रिकेंचं एक स्किट आता मी बसवलंय। तर मला वाटतं की ही शाळा आहे माझ्यासाठी। म्हणजे पहिल्यांदा अँकरिंग, त्याच्यानंतर अभिनय आणि अभिनयानंतर आता हळूहळू लेखनानंतर दिग्दर्शनाकडे सुद्धा हा शो मला घेऊन चालला। माझ्यासाठी शाळा आहे। नुकतंच त्याने लिहिलेलं पिचकारी बाबांचं स्किट प्रेक्षकांचीही दाद मिळवून गेलं आणि म्हणूनच ते स्किट निलेशचंही खास आहे। वा वा वा, आज बार शांत कसा, आज दरबार शांत कसा। आज काय बोनी बिनी होणार आहे का नाही, काय एकटाच? मैं तो आरती उतारू रे पिचकारी बाबा की, मैं तो आरती उतारू रे पिचकारी बाबा की। हे पिचकारी बाबा पिचकारी, पिचकारी बाबा पिचकारी, पिचकारी बाबा पिचकारी, बाबा मला माहिती आहे तुझा प्रॉब्लेम काय। काय आहे? तुझा काहीतरी प्रॉब्लेम असेल ना, तो तू सांग। एवढाच प्रॉब्लेम आहे? जा प्रॉब्लेम पुढे आहे बाबा। सांग। लग्नाला 10 वर्ष झाली, पाळणं हलत नाही। मग त्याला दोरी बांधणी हलवी बाबा। असे फुटकळ विनोद करू नका। ओम सोमवार मंगळवार 9:30 वाजता फुबाई फू। हा बाबा, मूल होत नाही। करतो चमत्कार। हागे हागे आंबा। रायवळे मस्त। बाबा, प्रसाद देताय ना? देतो। हागे आंबा, त्याची कोय काढ, त्याचा रस कर आणि थोडं मीठ टाकू नको, बीपी वाढतो त्याने। रस करून पी। हा पेरू आहे।
सगळ्यांना माहिती सगळीकडे दुष्काळ पडलाय आणि त्या निमित्तानं बाहेर काय चाललंय की हजारो लिटर पाण्याची होळी वगैरे करण्याचे प्रकार पण घडत आहेत. तर त्याला संदर्भ ठेवून त्या सगळ्या गोष्टीचा मी एक स्किट लिहिलं होतं, पिचकारीवाले बाबा म्हणून. तर ते सगळ्यांना बरंच आवडलं. त्याच्यावरती रिप्लाय पण चांगले आले की कोणावरती आपल्याला आक्षेप नाही घ्यायचा आहे, पण चाललंय ते चांगलं नाही हे कोणीतरी बोलणं आणि त्याच्यात कॉमेडीचा आधार असणं हा मी प्रयत्न केला होता. तर मला ही स्किट्स फार आवडली. सण म्हटला की खर्च आला. एकूणच सूत्रसंचालक, अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून निलेश 4x4चा सर्वेसर्वा ठरण्याचा प्रयत्न करतोय. इतर अवयव तुटले तर उगवतील, पण आपले पडले तर कुठून काढणार? झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. नटेल उडत. झी 24 तास, एक पाऊल पुढे.